राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर महिला संबंधित मोठ्या गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत। या घटनेमध्ये महिलेचं तब्बल अर्धा लिटर रक्त वाहून गेलं, अंग शिवायला 280 टाके पडले। तर या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे ते आज आपण बघणार आहोत। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। शरीर सुखाची मागणी केल्यानंतर महिलेने नकार दिल्याचा संताप आल्याने 19 वर्षीय तरुणाने भावकीतील 36 वर्षाच्या महिलेवरच सपासप वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली। ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत। 2.25 फुटाचा एक वार महिलेच्या मानेपासून ते मांडीच्या खालीपर्यंत आहे। मरण यातनेपेक्षा भयंकर वेदना पीडित सहन करत एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। डोकं सुन्न करणारी घटना आहे। क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेने संताप व्यक्त होत आहे। आता नेमकं काय घडलं होतं ते या महिलेने सांगितलेलं आहे। या महिलेने सांगितले की माझ्यावर त्याने एवढे वार केले की डॉक्टरला गोदडीवाने माझं अंग शिवावं लागलं। हे टाके शिवण्यासाठी दोराच 22,000 रुपयांचा लागलेला आहे। एकही अवयव आता असा नाही की जिथे फाटलेला आहे। त्या घावांमुळे अंगभर आगडोंब उठलेला आहे। सहन होत नाही पण रडताही येत नाही, कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग उठते। आता मी करू तरी काय असं म्हणत या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। यामध्ये माझी काही चूक नव्हती, त्यानं मला फाडूनच टाकलं। रविवारी दुपारी मी शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला। तो फोनवर म्हणाला की एकतर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे। असं कसं ऐकून घेणार? मला राग आला आणि फोन कट केला। संध्याकाळी मी शेतातलं काम संपून रस्त्याने जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने माझी वेणी ओढली आणि डोकं दगडावर आपटलं। मला काही समजायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला। मी ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याने गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार केले। पाठीवरचा वार मानेपासून मांडीपर्यंत आहे, त्यात माझे कपडेसुद्धा फाटून गेले। त्याने वार केल्यानंतर माझं रक्त काही थांबत नव्हतं। त्यातच त्यानं मोठा दगड उचलला आणि माझ्या खालच्या भागावर मारला। मी आणखीनच विवळले तर त्याने दुसरा दगड माझ्या तोंडावर मारला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारच झाला। शुद्धीत आले तेव्हा डोळा पण उघडा नव्हता। दोन्ही हाताला सलाईन लावलेले आहेत। कसं तरी मी एक डोळा उघडण्याचा प्रयत्न केला। सगळं अंग दुखतंय पण रडून उपयोग नाही। 280 टाके घालण्यासाठी दोऱ्याचा खर्च 22,000 रुपये आला आहे। पीडित महिलेच्या शरीरावरती झालेल्या वारांमुळे तब्बल 400 मिली रक्त वाया गेलं। संपूर्ण शरीरावर मिळून 280 टाके घालण्यात आले। महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा अतिरिक्त रक्तस्राव झाला। आतापर्यंत त्यांना 5 बाटल्या रक्त शरीरात चढवलेला आहे। आरोपी नराधम अभिषेक तात्याराव नवपुते या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा स्थितीत फिरत होता। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशी दिसला नाही। अतिशय क्रूरतेने त्याने डाव साधला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं। त्यास न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर अशी ही घटना घडलेली आहे। शरीर सुखासाठी हे सर्व त्या नराधमाने केलेलं आहे।